आज मी काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घेतला आणि मला तो छोटासा एक्सपिरियन्स तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचा आहे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज मला ही ऑर्डर हिरानंदिनीतून भेटली आणि मी आधीच सुट्टी घेतली होती कारण की माझं आणि मम्मीचं काहीतरी काम होतं. आणि मग नंतर मला मेसेज आला की तुम्ही ऑर्डर घेऊ शकता का, मला खूप अर्जंट आहे. तर मी बोलली हो मी फ्री आहे, मी ऑर्डरला येऊ शकते. आणि तुम्ही विश्वास नाही करणार की मला एक जॅपनीज लेडीजनी कॉन्टॅक्ट केला. म्हणजे मला काही आयडिया नाही की त्यांना माझा कॉन्टॅक्ट कुठून भेटला किंवा नंबर कोणी शेअर केला. बस त्यांनी मला मेसेज केला आणि मी निघाली. मी इथे एंट्री वगैरे केली. गाईज मी खरं खूप खुश आहे आणि मला एक भीतीसुद्धा आहे की काय असणार, कसं असणार, त्यांच्याशी मी काय बोलू, कसं बोलू. एकतर त्या इंग्लिशमध्ये बोलतात, आमचं चॅट वगैरे पण इंग्लिशमध्ये झालं आणि माझं इंग्लिश एवढं प्रॉपर नाही आहे. म्हणजे मला समजतं पण असं प्रॉपर बोलता नाही येत. आणि फायनली मी त्यांच्याकडे पोचलेत आणि गाईज खरंच त्या खूप स्वीट होत्या. त्यांचा नेचर, त्यांचं बोलणं खूप खूप सिम्पल, खूप स्वीट आणि खूप सुंदर होतं. आणि त्यापेक्षा त्यांची मुलगी सुंदर होती. मला असं वाटत होतं ना की मी एखाद्या बाहुलीला मेहंदी काढते, एखादी बाहुली माझ्यासमोर उभी आहे किंवा बसली आहे. ती इतकी सुंदर, इतकी गोरी होती. इवन तिची स्किन इतकी सॉफ्ट होती, खूप जास्त. म्हणजे आपण जे रील्स व्हिडिओमध्ये बघतो ना, खरंच हे रिअलमध्ये तेवढेच सुंदर आहेत. त्यांना माझी डिझाईन खूप आवडली आणि त्यांना एक सिम्पलची डिझाईन पाहिजे होती. त्यांचं काही हे नव्हतं की असं पाहिजे तसं पाहिजे. आणि तिथलं माझं काम झालं आणि मी तिथून निघाले आणि त्यांनी मला हे सँडविच दिलं. आणि हे सँडविच खरंच खूप टेस्टी होतं. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. मला असंच सपोर्ट करा आणि लवकरात लवकर माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट करा.